महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर पोहोचण्यासाठी द महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार. गेल्या 27 तारखेला आपल्या सर्वांनाच कल्पना असेल की बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्याचा संकल्प मी केला होता. परंतु त्याच्यामध्ये अनेक महायुतीमध्ये प्रश्न निर्माण झाले आणि शेवटी महायुतीच्या सर्व नेत्यांचं ऐकून, जनतेच्या काही गोष्टी होत्या त्या ऐकून मी थांबण्याचं ठरवलं आणि गेल्या 27 तारखेला राज्याचे लाडके मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची वर्षा निवासस्थानी माझी 11 ते 2-3 तास मीटिंग झाली. आणि थांबत असताना आता तो तह होतोय तर तहामध्ये लोकांचा फायदा व्हायला पाहिजे आणि म्हणून मी अनेक महत्त्वाच्या योजना ज्या पुरंदर आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील आहेत त्यांच्या मागण्या केल्या. तत्वतः त्यांनी त्या तिथेच मान्य केल्या होत्या. म्हणजे अगदी पुरंदरमधलं विमानतळ असेल, गुंजवणीचं पाईपलाईनचं काम पूर्ण करणं असेल, त्याचबरोबर खाली 118 कोटीची जी योजना आहे ती योजना तिचं वाढीव जे काही काम आहे, वाड्या वस्त्या राहिलेल्या त्या हे करणं असेल, दौंडची रेल्वे असेल, गुंजवणी प्रकल्पाचा भाग असणारी भोरमधील 3 उपसा सिंचन योजना, वांजणे, वाझेघर आणि शिवगंगा या तिन्ही ज्या योजना आहेत त्या योजनांची मंजुरी, त्याचबरोबर जी पाईपलाईन जुना जो लेआउट होता त्याच लेआउटप्रमाणे वाल्यावरून पाईपलाईन जाणे ही गुंजवणीची, तर या सर्व गोष्टींची मला वाटते जवळजवळ 1782 कोटीची सुधारित प्रशासकीय मान्यता आवश्यकता आहे आणि ती देखील देऊन वॉर फुटिंगवर युद्ध पातळीवर काम होईल की जवळजवळ 550 कोटीचे पाईप पडले. 6 महिन्याच्या आत 8 महिन्याच्या आत ते पाईपलाईनचं काम पूर्ण करण्याचा संकल्प आम्ही केलाय. विमानतळाच्या बाबतीमध्ये भूसंपादन करणे नाही कंपल्सरी, स्वेच्छा खरेदी जशी समृद्धी मार्गाच्या संदर्भामध्ये 701 किलोमीटरची झाली होती त्यावर रेट डिक्लेअर करणे. जसं आता इथे पालखी मार्ग झाला, कोणीच विरोध केला नाही, शेतकऱ्यांनी पैसे घेतले आणि पालखी मार्ग मार्गी लागला. योग्य भाव मिळाल्यानंतर शेतकरी सहकार्य करतात. तशाच प्रकारे विमानतळाच्या बाबतीमध्ये स्वेच्छा खरेदीचा रेट सरकारने जाहीर करावा, या बाबतीतली भूमिका देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडतील. त्याचबरोबरीने दौंडचं मी आत्ताच सांगितलं की दौंड ते पुणा इथे जवळजवळ 25-30 हजार कामगार दररोज पुण्यापर्यंत जात असतात, हवेलीचे, पुरंदरचे, दौंडचे. तर त्यांना लोकल सेवा जशी पुणे ते पलीकडे लोणंदपर्यंत लोकसेवा आहेत, तर लोकल सेवा आहे, तशीच लोकल सेवा पुणे ते दौंडपर्यंत जर केली तर लोकांचा फायदा होतो. ती लोणावळ्याची आहे, लोणावळ्याची ऑलरेडी आहे. दौंड ते पुणे, मग पुण्यावरून तुम्हाला लोणावळ्याला जायचं असेल, पुढच्या लोकल कनेक्टिंग तुम्हाला मिळतील किंवा डायरेक्ट होईल. पण ती एक मागणी राज्य शासनाने केंद्र सरकारने रेल्वे मंत्रालयाकडे करावी अशा प्रकारचं एक होतं. आणखी एक महत्वाचा प्रकल्प मी त्यांना मागितलेला आहे, तो म्हणजे रोजगाराच्या संदर्भामध्ये पुण्याला जे काय IT पार्क आहे हिंजवडीचं, ती सगळ्या जागा आता फुल झालेल्या आहे. नॅशनल इंटरनॅशनल कंपन्या आलेल्या आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात रोजगार तिथे निर्माण झाला आहे. मला जी माहिती मिळाली ती जवळजवळ 325 कंपन्या तिथे आत्ताही जागेच्या प्रतीक्षेत मोठ्या मोठ्या. त्या लोकांना तिथे जागा मिळत नाही. दिवे आणि चिंचवलीच्या पलीकडे 700 एकर जागा जवळजवळ गायरान आहे. माझ्या चांबळीला 400 एकर जमीन गायरान आहे. तर हे दोन्ही जागेवर जर IT हब केंद्र सरकारने राज्य सरकारने जाहीर केले तर फक्त इन्फ्रास्ट्रक्चर सरकारने करून दिलं तर त्या इन्फोसिसला समजा 25 एकर जागा पाहिजे, त्यांना जागा दिली, 10-20 हजार इंजिनियर्स वगैरे कामाला तिथे येतील. आज पुरंदर आणि हवेलीमध्ये किंवा या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये कित्येक ठिकाणी आज अशी अवस्था आहे की BTech MTech झालेली, MCS BCS झालेली अनेक मुलं मुली आहेत आणि त्यांना नोकऱ्या नाही आहेत. माझ्या मते ह्या 700-800 एकरमध्ये जर आपण हा जो IT हब केला, IT पार्क केलं, तर त्याच्यामधून 50,000 मुलांना सुद्धा नोकऱ्या सुशिक्षित मुलांना मिळू शकतील आणि म्हणून ती देखील एक महत्त्वाची मागणी मी केलेली आहे. भोरमध्ये उतरवलीच्या ठिकाणी 750 एकर जमीन 93 साली MIDC डिक्लेअर झाली, परंतु पुढचं काम झालं नव्हतं. लोकांचा रोष होता. मी स्वतः तिथे गेलो होतो. 2010 साली सुप्रियाताईंनी प्रचाराच्या दरम्यान 2009ला सांगितलं होतं की आता ही भूसंपादन 93ची शक्य आहेत, मी करून घेते आणि काही कंपन्या आणते, पण झालं नव्हतं. जाऊ द्या, त्यांचं टीका नाही. पण निश्चितपणे आता महायुतीच्या माध्यमातून
ते काम देखील आम्ही मार्गी लावण्याचं काम आम्ही करतोय. बारामतीच्या पश्चिम भागातलं पाण्याचं काम होत आहे. इंदापूरमध्ये 20-21 गाव अशीच पाण्यापासून वंचित आहेत, निरेच्या याच्यावरच काठावरच आहेत. तर त्यांच्यासाठी काय करता येईल असे एकत्रितपणे जे प्रकल्प मी मांडलेले आहेत त्या सगळ्या प्रकल्पांना वेगवेगळ्या पद्धतीने मंजुरी देत ते स्वतः जे माझी त्यांच्याशी चर्चा झाली ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जनतेला सांगतील आणि जनतेशी संवाद करतील. आणि ती सभा ही बारामती लोकसभा मतदारसंघाची पूर्ण टर्निंग पॉईंट होईल, एवढी मोठी सभा होईल. आणि त्याच्यानंतर पूर्ण नेरेटिव्ह सेट की बाबा शेवटी आता महायुती एकत्र झाली आहे. राहुल कुल असतील, विजय शिवतारे असतील, हर्षवर्धन पाटील असतील, तापकीर असतील, आम्ही सगळे मतदारसंघातले इव्हन भोरचे जनरल पब्लिक हे निश्चितपणे सगळे पाठीमागे उभे राहतील. नेहमी अशी टीका केली जाते की बा ठीक आहे पवार शेवटी पवारांकडे, पण आता हे चित्र वेगळं आहे. हे पवार महायुतीत आलेले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भाजपची आणि आमच्या मित्रपक्षांची सत्ता देशात आणि राज्यात यावी आणि विकासाचं काम व्हावं म्हणून आलेले जे अजितदादा असतील, हा वेगळा भाग आहे. म्हणजे नवीन इनिंग ही सगळी सुरू होते. त्यामुळे पवार वर्सेस पवार असंही नाही, महायुती वर्सेस महाविकास आघाडी असंच हे चित्र आहे. निश्चितपणे महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने इव्हन विजयाचा टर्निंग पॉईंट, विजयाचं श्रेय हे पुरंदरमधून मिळेल इतकी चांगली व्यवस्था आम्ही एकत्रितपणे करणार आहोत. कार्यकर्ते एकत्रितच होतो, कोणी कोणाचा द्वेष काहीच नव्हता. वर नेत्यामध्ये थोडी भांडणं होती, पण तसे पुरंदरमधले सगळे कार्यकर्ते हे अजिबात कोणाचाही द्वेष वगैरे एकमेकांचा कोणाचाच नाही, अशी एक चांगली वातावरण आहे. त्याच्यात आता सगळं एकत्र झाल्यामुळे खूप चांगलं काम होईल, कार्यकर्त्यांचे फायदे होतील. अनेक जण जिल्हा परिषद सदस्य, तालुका पंचायत सदस्य, कोण नगरसेवक होईल, काय होईल. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना लागतं काय, त्यांना नेत्यांनी उचलून धरून मोठं करणे हे महत्त्वाचा भाग असते. नेता आपोआप मोठा होत असतो. आणि म्हणून एक चांगल्या प्रकारचं काम महायुतीच्या माध्यमातून आम्ही सर्वजण करू. आज ही माझी बैठक झाली शिवसेनेची. संपूर्ण यंत्रणा आमची जी असते ती कार्यान्वित करण्यात आली आहे. उद्या महायुतीचे प्रमुख 30-40 लोक, भाजप, सेना आणि राष्ट्रवादी असे एकत्रितपणे मला वाटते 3-4 वाजता आम्ही RPI वगैरे सगळे मिळून जिल्हा प्रमुख, सगळे प्रमुख नेते असे एकत्रितपणे माझ्याच नेतृत्वाखाली ती बैठक होईल. आणि त्याच्यामधून 11ची बैठक, 11ची सभा यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने काय काय करायचं त्याचं नियोजन होईल. त्याचबरोबर त्याच बैठकीमध्ये, कारण पुढे वेळ कमी आहे, मग ते सगळे गणवार गटवार जी काही यंत्रणा जी आहे ती एकमेकांच्या सल्ल्यानुसार प्रत्येकाचे आपापले आयडियाज वगैरे एकत्र करून आम्ही तो प्रचार, आमच्याकडे उमेदवार मिळो न मिळो आम्ही सगळेजण उमेदवार म्हणून काम करू स्वतः. आणि निश्चितपणे एक चांगलं वातावरण पूर्ण पुणे जिल्ह्याला एक अशा प्रकारचं चित्र दिसेल की 2 नेते भांडत होते तेव्हा काय नाही, 2 नेते प्रभावी एकत्र आले तर काय होईल, इतकं चांगलं पुणे जिल्ह्यातल्या लोकांचं काम आम्ही सगळेजण मिळून करू. मला वाटते 11 तारखेच्या सभेला देखील आपण सर्वांनी यावं. मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून आवाहन करतो जनतेला की ऐतिहासिक सभा आहे. 1665ला पुरंदरचा तह झाला होता, तसा हाही महत्वाचा तह आहे आणि त्याच्यातून जनतेचं कल्याण आहे. वैयक्तिक सोडा. पालखीतळ मैदान एक मोठ्या पालखीतळ मैदानावर होईल. पलीकडचं पालखीतळ मैदान आहे तिथे सुद्धा स्क्रीन, कारण जागा कमी पडणार आहे. 50,000चं टार्गेट आहे. ती 35-30 हजाराची सभा माझी नेहमीच होत असते. आता त्याच्यात हे 2 पक्ष ॲडिशनल आहेत, त्याच्यामुळे निश्चितपणे 50,000ची सभा होईल. पूर्ण सासवड म्हणजे वारीला जसे माऊलीच्या पालखीला गर्दी असते तेवढी नवीन वारी त्या दिवशी होईल. बोरचा उतरवली बोरचा 3 योजना, वाझेघर, वांजणी आणि शिवगंगा खोरे ह्या 3 उपसा सिंचन योजना. 6% पाणी गुंजवणी धरणातलं जे ऊर्ध्व भागात असते त्या पाण्याचा वापर करून या 3 योजना या तिथल्या पूर्ण दुष्काळ वेल्ह्यातल्या वगैरे भागातल्या लोकांना आपण करतोय. त्याला मान्यता प्रिन्सिपली तत्वता मान्यता मी असतानाच केली होती, पण त्याचा आता सर्वे वगैरे होऊन या प्रकल्पाचा भाग म्हणून 1307 कोटी जे गुंतवणुकीचा जो प्रकल्पाचा खर्च तो आता 1782 कोटीपर्यंत ह्या 3 योजना त्याच्यात समावेश करून आपण केलाय. त्यामुळे त्या 3 योजना गेम चेंजर आहेत. त्याच्यानंतर MIDC
कोथरूडची MIDC जी इतके वर्ष अडकून झालेले आहेत तिला चालना देण्याचं मी उद्योगमंत्र्यांशी बोललोय, मुख्यमंत्र्यांशी बोललोय. 2-3 विषय प्रत्येक विधानसभा मतदारसंघातले ज्वलंत प्रश्न घेऊन त्याच्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न आणि पुढच्या इलेक्शनच्या आत हे सगळे प्रत्यक्षात उभे असतील. माझा कटाक्ष त्याच्यावरच. बोरला पण IT पार्क वगैरे आहे का तुमच्या नाही, आता तिकडे जागा किती उपलब्ध आहेत त्याच्यावर. इथे माझ्याकडे 700 एकर जागा आहे आणि भोरला इथे IT पार्क करण्याचं सगळ्यात मोठं कल्पना याच्यासाठी की एअरपोर्ट होते. उद्या पुरंदर म्हणजे नवीन पुणे होणार. जसं मुंबई नवी मुंबई, दिल्ली नवी दिल्ली, तसं पुणे आणि नवीन पुणे एक ग्रीन फील्ड अख्खा सगळा जागा आहे. आमच्या तरुण पोरांना बिल्डिंग बांधा, शाळा काढा, काही करा, अनेक हजारो संधी आमच्या तरुण पोरांना मिळणार आहे. शेतीऐवजी एक वेगळ्या प्रकारचे हे होणार आहे. त्यामुळे एअरपोर्ट असल्यामुळे डिमांड जास्त आहे. इंडस्ट्री असेल, पार्क, IT पार्क असतील, हे इथे जास्त होईल. तिथे सुद्धा आता भोर नॅशनल हायवेवर आहे. त्यामुळे जर तिथे कुठे अशा जागा मिळाल्या तर निश्चितपणे तिथे हे करता येईल. 750 एकर जी उतरवली जागा आहे तिथे काही करता येईल. सर्वांगीण विकास करून सर्वांना विचारात घेऊन सर्वच विधानसभा मतदारसंघामध्ये न्याय देण्याचं काम आम्ही करतो. बापू गुंजवणीच्या संदर्भात तुम्ही म्हणत होता आता जुन्या पद्धतीने लाईन जाणार आहे. जुन्या पद्धतीने म्हणजे तुम्ही जे डायग्राम तयार केला होता ती का नाही. त्याच्या आधी पूर्वीची? नाही, पूर्वी मी वाल्यामध्ये अडवलेली ती नाही. पूर्वी जी मी लाईन ती सगळ्या शेतकऱ्यांना माहिती आहे. काकडे करून सर्वेअर होता आणि सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन, पांगारचे सर्वेअर काकडे होते, सगळ्यांना विश्वासात घेऊन जी लाईन केली होती तिला मान्यता देत जवळजवळ 102 कोटी रुपये आता खर्च वाढतोय त्याच्यामध्ये. पण कायमचं लोकांचं कल्याण होईल त्यामुळे त्याला मान्यता मिळेल. लोकांची जी मागणी आहे ना ती मागणीच घेऊन त्या सगळ्या मागण्या एकत्रितपणे विचार करून जलसंपदा खात्याने त्याचा अहवाल तयार केला.